आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। सुभाष वेलिंगकर यांनी मराठी राजभाषा निर्धार समितीच्या सभेत जोरदार भूमिका मांडत मराठीला तत्काळ राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी केली आहे। भाजप हिंदू आणि मराठी मतांवर सत्तेत येते असा दावा करत त्यांनी सरकारला इशारा दिला की मराठी आणि तिच्या संस्कृतीशी खेळ करू नये। त्याचबरोबर पोर्तुगीजांनीही मराठी संपवण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले असं सांगत मराठीची ताकद अधोरेखित केली। पुढे त्यांनी गोव्यात मराठी वोट बँक निर्माण करण्याची गरज आणि मराठी भाषिकांनी एकत्र येऊन मजबूत मतदारसंघ निर्माण करण्याचं आवाहन केलं। मराठी राजभाषा झालीच पाहिजे, मराठी राजभाषा झालीच पाहिजे, मराठी राजभाषा झालीच पाहिजे। आता ही एका विशिष्ट संस्थेने ठरवलेली आयोजित केलेली सभा नव्हे। हा लोकांचा आवाज आहे, हा प्रजेचा आवाज आहे, जनतेचा आवाज आहे। लोक आकांक्षा जे सरकार मारून टाकेल ते सरकार शिल्लक राहत नाही अशा पद्धतीचा इतिहास आहे। येथे श्री देव बोडगेश्वराच्या प्रांगणात काही वर्षांपूर्वी 10,000 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं अधिवेशन झालं। त्या काळात भारतीय जनता पार्टीचं झालेलं सगळ्यात मोठं अधिवेशन होतं। मी त्या अधिवेशनाला काय चालतं हे बघण्यासाठी म्हणून उपस्थित होतो। या अधिवेशनात माननीय श्री लालकृष्णजी अडवाणींची उपस्थिती होती। सभेच्या अगोदर चर्चा झाली सगळ्या गोव्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची अडवाणीजींची, आणि नंतर ठराव मांडण्यात आला, ठराव पारित करण्यात आला। श्रीपाद नाईक यांनी ठराव मांडला, मनोहर पर्रीकर यांनी त्याचे समर्थन केलं, गोविंद पर्वतकर ॲडव्होकेट मनोहर आडपईकर यांनी समर्थनपर भाषणं केली। नंतरही मराठा पक्ष पुढे भारतीय जनता पार्टीची चालू होती। जी वचनं दिली होती ते उपकार म्हणून नव्हे, ते कर्तव्यच होतं। ज्या विचारांनी भारतीय जनता पार्टीला लोकांनी जन्माला घातलं, ज्या ध्येय साधनेसाठी लोकांनी भारतीय जनता पार्टीला 4 वरून 10 वर, 10 वरून 17 वर आणि मातृभाषेसाठी आंदोलन झालं, त्याच्या पार्श्वभूमीवर 21 आमदार देऊन सत्तेत बसवलं, त्या भारतीय जनता पार्टीचा इथला म्हणजे सत्तेकडे वाटचाल जी सुरू झाली त्याचा पाया जो आहे, त्या पायामध्ये मराठीचा एक खंबीर दगड आहे, एक मोठी शिला आहे। हे सगळेजण ज्यांनी मराठीशी द्रोह केला, ज्यांनी मातृभाषांशी द्रोह केला, हे शिल्लक राहणार नाही। राजकीय पक्ष जन्माला आलेले आहेत आणि संपलेले आहेत। ज्या पक्षाने एवढे काळ राज्य केलं देशावर आणि गोव्यावरही, तो पक्ष आता 2 आणि 3 वर आलेला आहे, आपण पाहतो। भारतीय जनता पार्टीने उन्मादाने, सत्तेच्या मदाने बेधुंद होऊ नये अशा प्रकारची सावधानतेचा इशारा आम्ही देत आहोत। एखादा पक्ष जर लयाला जाणार असला तर त्याला विलंब लागत नाही, आणि ज्याच्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे तो मराठी संस्कार, तो मराठी इतिहास, तो मराठी आत्मा जपण्यासाठी तुमचं काम आहे, तुम्हाला निवडून दिलेलं आहे। हिंदू मतदारांच्या आधारावर, हिंदू मतदानाच्या आधारावर, मराठी मतदानाच्या आधारावर भारतीय जनता पार्टी निवडून येते। म्हापशासारख्या ठिकाणी हिंदू मतदारांची बहुसंख्या असूनही
जर भारतीय जनता पार्टी आपल्यावर ख्रिश्चन कॅन्डिडेट लादते, अशा वेळी देखील जनता मागे पडलेली नाही. त्याने निवडून दिलेला आहे. तो निलेश काब्राल असो किंवा इथला जोशी असो, अनेक ठिकाणी हिंदू मतदार जास्त असताना ख्रिश्चन कॅन्डिडेट केवळ ते भाजपचे आहेत म्हणून निवडून दिलेले आहेत. भाजपचे आहेत म्हणजे भाजप ज्या कर्तव्यांसाठी, ज्या उद्दिष्टांसाठी सुरुवातीपासून उभा आहे, त्या उद्दिष्टांची प्रामाणिक राहील अशी खात्री झाल्यामुळे लोकांनी भारतीय जनता पार्टीची सत्ता आणली. आणि लक्षात घ्या, 2017चं इलेक्शन, निवडणूक विसरू नका. ती गोव्याला कधी विसरता येणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीचं अधःपतन, भारतीय जनता पार्टीचा नाश हा त्या निवडणुकीपासून सुरू झालेला आहे. वात विजताना मोठी होते, तशा प्रकारची पाळी या भारतीय जनता पार्टीवर येऊ नये असं आजही आम्हाला वाटतं. परंतु त्यांच्या कृतीवर ते अवलंबून आहे. 2017च्या निवडणुकीत संरक्षण मंत्री, आपले सगळ्यात मोठे नेते आपण ज्यांना म्हणतो, ते स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी निवडणूक प्रक्रिया स्वतःच्या हातात घेतली होती. विनय तेंडुलकरांच्या वर सोपवली नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली. कर्तृत्व गाजवलेला संरक्षण मंत्री गोव्यात येतो. निवडणुकीत मला 28 सीट्स निवडून द्या म्हणून याचना करतो आणि लोक त्याच्या पदरात यांनी कृतज्ञता दाखवल्याबद्दल, मातृभाषांची विश्वासघात केल्याबद्दल त्यांचे कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवार जे आहेत, आमदार जे आहेत, ती संख्या 21 वरून 13 वर येते. आणि नुसती 13 वर येत नाही, अत्यंत नामुष्कीचा पराभव होतो. मुख्यमंत्र्यांसह 7 मंत्र्यांना लोक घरी पाठवतात. हे गोव्यात घडलेलं आहे. याची पुनरावृत्ती होणार नाही याची काही गॅरंटी कोणी बाळगू नये. आम्ही लाचार माणसं नाही आहोत. गोव्यात अजून स्वाभिमानी लोक शिल्लक आहेत. तुम्ही भले काही लोकांना पर्क्स देऊन, काही पैसे देऊन वगैरे लाचार करत असाल, लाचार करून कायम निवडणुका जिंकता येतात अशा भ्रमात या पक्षाने राहू नये. आपलाच पक्ष आहे, आपण उभा केला, आपण सत्तेवर आणला आणि प्रतारणा सुरू केली. आणि प्रतारणा कुणासाठी सुरू केली? सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांचं मतदान यांच्यासाठी कधीही बाप जन्मात झालं नाही आणि पुढे बाप जन्मात होणार नाही, अशा लोकांसाठी मेजॉरिटी, बहुसंख्याक जनतेचा घात करणे, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहणे, याला देव देखील माफ करत नाही. तो अंत माणसाचा असो किंवा पक्षाचा असो, नियती तो अंत ओढून आणत असते. मराठी ही केवळ भाषा नव्हे, मराठी ही गोव्याची पहचान आहे, ओळख आहे. मराठी हा गोव्याचा आत्मस्वर आहे. मी बाहेरून कपडे घालतो परंतु माझं अंतःकरण आहे ते मराठी आहे. त्या मराठीची जोपासना एवढी वर्ष आपण करत आलेलो आहोत. त्या मराठीचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी केलेला होता. सुरुवातीला ग्रंथ जाणून टाकले, निर्बंध आणले, परंतु त्याच पोर्तुगीजांना नामोहरम करणारी ही मराठी भाषा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण त्यांना नियम मोडावे लागले, शाळा सुरू कराव्या लागल्या, गजानन मांजरेकरांनी सांगितलेलं आहे. आणि एवढंच नव्हे, पोर्तुगालच्या लिस्बनच्या पार्लमेंटमध्ये 1960 साली 8 महिने असताना गोवा लिबरेशनला, गोवा मुक्तीला, अंतोनियो ओलिव्हेरा सालाझार हा जो हुकुमशाह होता पोर्तुगीज,
त्यानं पोर्तुगीज संसदेत ठराव संमत करावा लागला की गोव्याची भाषा मराठी आहे. 450 वर्ष राज्य केल्यानंतर मराठी खलास करण्याचा विडा उचलल्यानंतर सरते शेवटी एखाद्या जुलमी सत्तेला मान्य करावं लागतं, रिकॉग्निशन द्यावं लागतं, दखल घ्यावी लागते. अशी मराठी आहे आपली. अरे बाजार बुणग्यानो, तुमच्याकडे आज नियतीने निर्णय जरी सोपवला असला तरी बाजार बुणग्यानो आपली लायकी ओळखून असा, माय मराठीची लायकी ओळखून असा, तिची पात्रता, तिचा प्रभाव, त्याचा लाभ गोव्याला मिळू द्या. तुम्ही त्यावेळेला 1987 साली जी तुलनात्मक परिस्थिती होती ती आपल्या मार्गदर्शकांनी मांडलेली आहे आपल्या समोर. ती तुलनात्मक परिस्थिती ही मराठीला प्रथम स्थानावर आणून ठेवणारी होती. परंतु डिस्टिंक्शन जो विद्यार्थी सतत घेत आलेला आहे तो अत्यंत रूडली फेल व्हावा, नापास व्हावा, अशा पद्धतीने कारभार सध्या चालू आहे. मराठीच्या शाळा बंद पडत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या राज्य कारभाराला 14 वर्ष झाली. 14 वर्ष शाळा चालू ठेवता येत नाही. विद्याभारती गोवा म्हणून आमची जी संस्था आहे त्यांनी 50 शाळा हातात घेतल्या होत्या. 2, 3, 4, 5 संख्येच्या शाळा, आणि त्या 5 वर्षात फुलवून दाखवल्या. 1 पैसा पर्रीकरांच्या सरकारने दिला नाही. भिक्षा मागून या शाळा चालवल्या आणि लोकांचा पाठिंबा मिळाला. पालकांच्या बैठका घेतल्या नाही, गावाच्या बैठका घेतल्या, ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या. ग्रामस्थाच्या अंतःकरणाला साथ घातला आणि त्याचा परिणाम मराठी संख्या वाढण्यात झाली. परंतु सरकारला जमत नाही. मढी सांभाळण्यासाठी सरकारला 300 कोटी 400 कोटी रुपये खर्च करायला काहीच वाटत नाही. परंतु शिरगावच्या जत्रेला 1 पैसा आतापर्यंत कुठल्याही सरकारने दिलेला नाही. राईट टू इन्फॉर्मेशन मधून मिळालेली माहिती, बहुसंख्याकाचा, हिंदू समाजाचा जास्तीत जास्त वापर करून घ्यायचा आणि जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते त्यावेळी त्यांना ठोकर मारायची त्यांना. ही राजनीती याच्या पुढे आम्ही चालू देणार नाही. तुम्ही घोषणा करा, तुम्ही परशुरामांचे पुतळे उभारा, तुम्ही ठिकठिकाणी शिवाजी महाराजांचे पुतळे उभारा, परंतु त्यांना अभिप्रेत असलेली संस्कृती गळा घोटून जर तुम्ही मारणार असाल तर मिंध्यानो तुम्हाला आम्ही सोडणार नाही.